अरे बा घंट्या कुठे चालला रे गड्या? पावला चाललो राजा. बुडी उपाशीच आहे बा. भाकर घेऊन चाललो बुडी डबा. तुझी बुडी काय डब्याची वाट पाहून राहिली बे न वळ्यान करोड्या खाती तुझी बुडी. पार्टी आहे बापा त्या बुडी जमके तिकडे बापा. माहित आहे की तुला काही? का बोलू मुंशीराम भाऊ? अरे गड्या मी काले खोटं बोलू बा. जमके पार्टी आहे ना. मी पाहून आलो तिकून. मस्त बापा अंडे मांडे आणला चिकन आणला जाईन. तिघ चौघाची पार्टी आहे त्याची. पुढची निघली बाबा. जाऊ द्या करू दिले काय पार्टी. बुडीने कधी करा पार्टी. बा घंट्या पार्टी कराबद्दल नाही पण ते दोन्ही डंगरी बैकून देते ना त्या बुडीले. असं तसं तुझ्या पोरगा वारात पाठवून राहिला तुले फलानं झालं. तू इकडे हिसके घेऊन राहिली ते जवान पोरं तुझ्या पोरगा घरी ऐश करून राहिला असं तसं सांगते ना तुझ्या मायले ते. मुंशीराम भाऊ काय बोलता का राजा? काल ते बुडे काल सांगते ना मायले घेण ना दे ना. काही नाही राजा मा मेळ आणून दिला राजा. खाजा काही मेळ येत होता बाबा. माझी बुडी काजी मायाच्या मध्ये येत होती बा. ते बुडे होते म्हणून माझ्यासारखं झालं. तू कसं तुझं सांगितलं की ऐकतच नाही. तू उलट झालं की मग येतो तू माझं कन्या कांडत. आता तुझी बायको ना गेली ती बापा या घरी. तू कोणाचा आलता माझं आलता की नाही. तरी तुम्ही पहिले मी सांगाल की तुला असं होणार. तू ऐकत नाहीस ना. आता ही कसं त्या बुडीला कसं सांभाळून ठेव. त्या बुडे जाऊ नको जायला नको जाऊ नको देत जाऊ मायले. बुडे बा आता माय का लहान आहे का राजा? काल माझी बुडी काल ऐकायला बसली होत्या. बुडे काही नाही ऐकत नाही माय. अरे बाबा त्या बुडीले काही दोन सांगितल्याशिवाय राहतच नाही ते. कारण तुझी बायको राहून राहिली घरी. तू बी वावरात येतो घरी जातं. तुम्ही माय 24 तास वावरात ऐकी नाही येते मग ते बुड्याला चानसच पाहिजे. ते बुडी डायरेक्ट सांगते ना त्या मायले की पा यमुने तू आहेस वावरा आणि तुझ्या पोरगा घरी ऐश करून राहिला असं होते ना. बरोबर मुंशीराम भाऊ तुम्ही बरं सांगितलं मुले. मी आता मा बुडीले चांगलं म्हणजे झापतो मी आता. बापा झापू गिपू नको. प्रेमानं घे. भांडण केलं की वाया जात असते येड्या. बुडीले म्हणा काय आपलं वावर सोडून दुसऱ्या वावरात जातो सुद्धा नाही. ते चांगली गोष्ट नाही. आपल्या वावरात राहा. जे काही तुला लागते खाया पियाला मी आणून देतो. सो गोड गुलाबीनं काम करून घ्या. दादागिरी करशील बुडी सोबत भांडण करशील तर बुडी जाईल पाहून. हो ना मुंशीराम भाऊ प्रेमानं घेतो. जाय मग तू आता लवकर. पाच त्या बुडीची कोणती पार्टी होईल की सुखी आहे तर. आणि आता डबा नेऊन बी काही फायदा नाही की. तरी कोण खाणार आहे बे? कुत्र्याला टाकशील तू या पोया आणि माझं दे. आता तुम्हीच काय करणार आहे पोळीच्या डब्याचं राजा? अबे तो एकनाथ नसते का माझो. तो काही डबा आणत नाही. तर मग त्याला खाऊ घालीन मी. जाऊ दे ना. गरीबाचा पोरगा खाते आपण जाऊ द्या. ती बुडी काही खात नाही. बरोबर घ्या डबा घ्या. चला बाबा मला जाऊ द्या. माय बुडी मी घरी गेलो नाही तिकडे थिर लावली मा बुडीने. काय पार्टी पाहिले बाईच्या जातीले. हे बुडे देऊन राहिले बैकून तशीच माय बुडी करून राहिली. खरंच मुंशीराम भाऊ म्हणते तसं होऊ शकते बा. बैकून दिल्या डोंगरेनं तर काही सांगता येत नाही. नो गॅरंटी. मा बुडीले मी सांगतो आता समजून जरा असं की या बुड्या बाड्या बरोबर पार्ट्या करणं बरोबर नाही. सोबत नाही हे आपल्याला. हे तर दिलं मस्त लावून आता मुंशीराम डबल भेटला तुली. आपण आता याच्या बुडीला छापत्या याच्या मायले आता चांगलं बुडेची खरोडपट्टी काढते गंठ्या आता. काय हो कशा पार्ट्या करता तुम्ही वावरात. समजते आता कसं आहे तर. मुंशीराम लिहून दिलं पार्टीमध्ये घ्या दाबून. मग आता मला सांगितलं नाही पार्टीचं तुम्ही ना. तुमची पार्टीच निघू देत ना. आता पाठवला घंट्यासाठी. वाचा मली भूक लागेल होती. या घंट्यानं फुका डबा भेटला घंट्याचा. घरून आणला तो. घेतो खाऊन पट लागतो कामाले. जाऊ दे बापा. हे आयतं वयतच झालं सारं. घरी जायचं काम नाही. तेवढंच काम शिल्लक होते वावरात. अरे बापा मुंशीरामचा पाटील गेले नाही वावरात. हरभरा राखण गिखण काय बा आपल्याला काही जायचं काम नाही. ते बुडे आता तुझ्या आबा असतं असते गड्या राखण. आणि काय वावरात जावं लागते मग. हे दुसरे कामाला ह्यांबळा असतात ना मामा गेले. बाबा पाटील तुम्ही काय जासाल बाबा. तुमच्याकडे स्पेशल माणसं असतात बाबा. राजा बोले नाडी आले पण आम्हाला जास्त लागते बा. महाबाई भावावर आहे ना. घरचं राखत नाही दुसरे याच्यात मरते. आता तुमच्या कामाला याची काही गरज नाही बुड्याले. बुड्या जर तुमच्या कामाला आला मी इकडे कामासारखे करतो पण बुड्या ऐकत नाही. मलाच जा लागते मारा. बे काय त्या बुड्या ना बोट मोडत राहायचं बे. तू कणकणच करत राहायचं कधी बी. जगू दे त्या बुड्याली सुखानं. त्या बुड्या मनानं मन सोक्त जगू दे बा. पाटील कणकणचा विषय नाही ना. आता या वयात होत नाही बुड्याचे. सांगा एखादा बुडे फुटीत पाय गेला नाही तर एखादा गेला तर टपला वासन फासन मध्ये तर मुडला 1-2 ठिकाणी तर कोणाला करा लागेल. हागमोत पलेच करा लागेल की नाही. हिसके मलेच. वावरावाला लावणार आहे का दवाखान्याला पैसे. ते पैसे मलेच लावणार. मग मी म्हणतो जायला पुरत नाही ना. घरी बसा नाही तर मग आपल्या वावरात जाऊन बसा. गड्या दगडू तू गड्या पुढच्याच विचार करत राहतो गड्या. बुडा मुडला तर असं होईन आणि बुडा मुडला तर तसं होईन. मला हे करा लागेल ते करा लागेल. जाऊ दे ना. 2 पैसे घरात येऊन राहिले मा तूच पुढे जाऊन राहिला. हो पाटील तुमचं काही जाणार नाही ना. आणि मला 2 पैशाची गरज नाही. जेवढं भेटून आलं तेवढं मला पोट भर आहे. पण मुडला कधी बुडात हागमूत मला करा लागेल ना. दिवसभर घरी राहा लागेल बसा लागेल. तडसा बुड्या बाजी जाईल कोण करील मा आबाज सांगा. मा घरी ना बाई आहे ना कोणी आहे. माझ जीवावर आहे सारं. म्हणतो तो पुढचा विचारच का कुणाला मुडला काय. जर तर त्या गोष्टीच नको करत जाऊ ना. तो विषय नको काढ जाऊ. खरंच मुडीन बरं हाडू पण खुडूक असते हे.
आपण बोलतो ते होते बरं कधी कधी घटना. दाळ भजऱ्यासारखं बोलू नये माणसानं. हा, काही फायदा आहे का बोलून? नाही पण पाटील मा लक्षात विचार येते राजा कधी कधी असा हो. हा मला म्हणजे टेन्शन आहे त्या बुड्या काय करून काय सांगता येतं. नो गॅरंटी जाईल मा आबा. अब्दुलकडे त्या बुड्या कुठे विचार करते बे मूत विचार नको करू बरं. दगडू दगडू बोला ना पाहुणे बा काय म्हणता. गड्या दगडू ते आबा काही रंग करते रे गड्या. हा बापा पार्टीन मार्टीन दारूचा जलवा बापा वावर पुरं रंगून लावलं बुड्यानं बापा. बाई स्पेशल बाई ठेवला स्वयंपाक आले बुड्यानं वावरात. बाबा महाराज कोणती बाई ठेवली हो बाबा बुड्यानं. तुमच्या वावरात काल ठिनो पाटील बुडा बाई त्या राजूभाऊच्या वावरात आहे. तरी समस्त जमके पार्ट्या चालू द्यायच्या. पाटील तुम्ही तर बुड्याची बाजू घेता. मला माझ्या आबा कसा तन्नाय नाही तर आता काही गरज आहे का बाई ठेवायची. हा पण काही म्हणजे हे पाट्या बुट्या खायची वय आहे काय बुड्याची का जवान आहे का मा आबा सांगा. मुखात दात नाही पण खायला चव ना पाहिजे बुड्याले. कोण आहे हो पाहुणे बा पार्टीत कोण कोण आहे. अरे बाबा त्याची गँगच आहे ना बुड्याची. पण कोण कोण आहे ते जाऊ द्या. माणसाही जाऊ द्या बुड्या बाट्याचं. बाई कोण आहे पण. हा हे बाई कोण आहे कडसारी कामचोट धंदे करायला. अरे बापा ते गंठ्याची माय नाही का ते बाई आहे माझ्या माझ्या घरायले. माय का या गंठ्याला काही अक्कल वाटते आता. याच्या मायाच्या काळे पाठवतात घेणं दे ना ह्या बुड्या बुडे. हा काय बाबा असंच काय होईल बा सांगा पाटील काय करता आता. कोरोजिन बे त्या बुडेले पार्टी तू काय का भलता टेन्शन घेत राहते गड्या दगडू. काय माणूस आज गड्या. हा करू दे त्याला एन्जॉयले काही आपण करत नाही खा पार्ट्या त्याला करू देत मग. एन्जॉय जायची नाही ना पण ह्या बुड्यान बाड्यान का आणण्या लागतं काले भाजी. हा काही गरज आहे काय. मी घरी मटण आणतो बा बुड्या तरी पोट भरत नाही बुड्याचं. किती तुटेल आहे काय माहित ना बस खायचं. हेच नाही बाबा खंबा बी आणायला देईन मटणा बरोबर चांगला जमके चालू आहे वावरात. मायले काय दारून फारो खाली प्या लागते बऱ्या डोंगऱ्याला मा आबा काही गरज आहे काय. हा बरं सांगितलं पाहुणे बा तुम्ही. चला मी आता जातो वावरात पाहतो काय आता. दगडू दगडू पाहुणे बा तुम्हाला रिकामे कामं काही करायची गरज आहे का राजा. एक काही दोन लावून देत आहो. तसं नाही ना पाटील. मी काल काही दोन जे खरं होतं ते सांगितलं मी. दुसरं काय सांगितलं पार्टी चालू एवढं सांगितलं की मला माहिती आहे एवढा गरम होईल म्हणून. हा सगळे आता वाटवलं मला आता मोडता जा लागेल बा मला माग. आज हा पाहुणा बी तेल टाक्या झाले का आला दुसऱ्या गावात पण भलताच बावन आले का दोटी नाही दोटी हे करत राहील रिकामे काम शिवल्यासारखाच आहे. बाबा तू बी जाय बाबा याच्या मागं. तू बी आता सोबती घ्या होती जमकी वावरात आता त्याची. साहेजाने मला म्हटलंही नाही जवळ असल्या की पाहुणे बाबा जेवायला बसा की काय जरा मी बोट घालून मग घ्या दाबून आता. हा बघा निपटत तुम्हाला नाही मला नाही घाल कुत्र्याले. चल बा घरी जा. भाजी कशी एक नंबर झाली वाजे बरं. बोट चोकत खाल्ली वाजे. हा अशी टाप भाजी बनवा चांगली. काही कमी असेल तर सांगा तुम्ही इठ्ठल्याला पाठवून देतो आणले. भाजी म्हणजे भाजीच करतो ना डॅनी. बोट चोकत कसं भाजी खाल्ली पाहिजे तुम्ही ना. हा पण तुम्ही ना हे अंडेच आणले ना बापा. कसं मटन गिटन आणते मस्त मजा आली असती ना खायची. काय या अंड्यात पडेल बापा. अभि आपलं काय एका दिवसात झालं काय. आज अंडे खाऊ तर उद्या चिकन खाऊ तर परवा मटन खाऊ. आता आपण वावरात होता की जंगलचाच पसार आहे की नाही. हरभराच रखवाली करणं आपल्याले. हा रोजच पार्ट्या आहेत आता. फक्त कसं तुम्ही भाजी बनत जा आम्ही सारं मटेरियल आणतो. बाबा मग का रोजचाच पसार आहे का बाबा हा तुमचा. मी तर जशी काही बाबा मग आचारी जा आता. रोज जर तुम्ही मला भाजी करायला बोला असाल तर मग किती नवाई बापा. कधी कधी तुम्ही करत जा मला खाऊ घालत जा बापा. मी ना कधी पहा तुमच्या हाताची चव. भाभी आम्हाला आलं असतं तुम्हाला काय सांगितलं असतं आम्ही ना. हा तुम्हीच मस्त टाप बनवता भाजी. तुमच्या हातची खाल्ली तिने मी एकदा. तुम्हीच बनत जा आम्ही आणतो लागलं असतं मटेरियल. बरोबर आहे ना बापा. हे भाजी बनवायचं आणि खाया तिकडे आपण गुंग आणि तिकडे मग हरणाला पास करतात हरभरा. बरोबर आहे तुमचं. अहो होईनी हरभऱ्याले कोणतंच जनावर खात नाही ना. खार असते ना ते खार लागते ना. तुम्ही काय टेन्शन घेऊन राहिले. काही हर नाही येत नाही डुकरही येत नाही. टेन्शन ना घेऊ तुम्ही. आणि आम्ही आम्हाला हाण्याले तुम्ही फक्त कसं तुम्ही फक्त अंश का आता. हो बाबा पाहिलं तुमचं. हरणे हाणलं डुकर हाणणं कसं आहे तर. अर्ध इकडे तसं अर्ध चालले मोठे पयत बापा द्यायच्या मागे. पाहिलं नाही का मी ना तुमचा ताल कसा आहे तर. काही नका सांगू बाबा. हे काय पटकन अटपत जात जा. आज तुम्ही लय टाइम लावला बापा. चूल नाही मांडेल काही नव्हतं मलाच करायला लागलं हे सगळं. पहिला दिवस होता ना वहिनी आपला म्हणून गडबड झाली ना. आता तर परमनंट चूल झाली अटीचा. आता सारा मसाले फसाले सारं ओटीचा. टेन्शन घेऊ नका तुम्ही. हा सारं ओके म्हणजेच काम आहे ना. काय बाबा वहिनी आता काही नाही. आता ऍडजस्ट करायचं कामच नाही तुम्हाला. म्हणजे तिकून आल्या म्हणजे झटकनी भाजी बनवणं खाणं पिणं निघणं आपापल्या खोपडीवर. बाबा तसंच पाहिजे. नाही तर मग काय अटीस लांबन लेखा लावणं. मग काय याच चालला रात सगळी. हो भाभी पायरे झुमऱ्या आला रे गड्या. पण या झुमऱ्या झेंडू बांबी आणली जर बा सोबत. त्या नाम्याला काय आणलं बा. हा याला नुसतं नाम्याला फुकाचं खायला पाहिजे. हा
काय बोलतो झिलप्या झाडी अर्धा काटर फिन मुतल्या पुरे काही बोतालाय बा काही गरज आहे का यायला आणण्याची कसा हा झुमऱ्या बी फुकट खाऊ जाय भाऊ आता यानं दुसरा फुकट खाऊ सोबत आणला काही गरज नव्हती आहे ना म्या जाण्याची पण आता कसं म्हणता येत नाही आपण क्वार्टर सांगितलं होता झुमऱ्याले त्याने भेटला असेल भाऊ नाही म्या त्यानं म्हटलं कुठे चालला तर त्यानं म्हटलं चाललो पार्टी खायला यानं म्हटलं मला येऊ दे ना म्यानं हा मोठा हर काय पार्टी खायला चट केला हा घरी काही शांती करत नाही वळायची दुसरं काही जाऊ दे क्वार्टर तर आला मग पाहू काय तर पुढे मग सांगता येते काहीतरी बोलता येते येऊ दे त्याला झुमऱ्या एवढा टाइम असते का रे काही काही समजते की तुला अक्कल विक्कल आहे की नाही काही हा कधीचा फोन लायला तू कधी येऊन राहिला काही डोक्सच नाही का तुले हे पाय ना भाजी गिजी बनवून झाली सारं झालं ओके मध्ये काम झालं इकडे आणि अजून याचा पता नाही बा काय बाबा कसं रे बा झुंबर तुझ काय सांगू बुडबा तुम्हाला गावात भेटेच ना बा शेजारच्या गावात आणली बा आम्ही आहे भेटूनच नाही राहिले गावात काय करू मग तुम्ही म्हणता लवकर यायला पाहिजे होतं हे कशी तरी आणली बाबा नामदेव होऊन लावली शेटी नाही काळजी काही भेटत नव्हती हे बी नामदेव बी पेते का बा काय गडा नामदेव तू कधीपासून झाला गडा सुरू नाही मी नाही पेत बाबा हे तुमची जुगाड लावून दिलं ना म्या हा झुमऱ्या नांदीत लागला म्हणजे नामदेव माझा जुगाड लावून द्या म्हटलं चाल बाबा शेजारच्या गावात दिली बायाला घेऊन मग झुमऱ्या आण बर लवकर ये बर इकडे चाल घेऊ अर्धा अर्धा मारो सटकनी आता भाजी गिजी तयार झाली मस्त खाऊन पिऊन घेऊ चाल हो बुडबा अरे इठ्ठल येते की नाही रे चकना आणायला जायला गे शेंगा सांगेला त्याले कधी येते हा कधी येते रे हा बेजा इटेल होगा हा बी लगादा येईन तो बी येईन चला चला नामदेव बसून घेऊ त्या पुढे हाणला तुमचा देशीचा वादी नव्हा मारतो ना पटकनी वहिनी घेता तुम्ही जरासा टॉनिक म्हणून घ्या जराशी कसं भाजी म्हणजे जेवण चांगलं जाते बरं वहिनी येत असाल तर घ्या मग वहिनी बुडे काय बाबा बुडेले दारू पाचतात काय रे बाबा करतात का सुरू घंटे माय करतात टेबेवडी येतात काही खरं नाही बाबा हे बुडी पेते वाटतं भो दारू बाबा एखादा घोट आता एवढं म्हणूनच राहिले तुम्ही पेसान काय तर बाबा पिन एक घोट पिन ठेव जा मग घोट काय रे बाबा वहिनी अर्धा ठेवतो तुम्हाला अर्धा आम्ही दोघं जण मारतो एक तर या बावल्याने एकच क्वार्टर आणला ना साल्यानं याले 2 सांगायला होते म्या एवढ्या दादा काय जमत नाही ना भाऊ रे आमचं आपल्याला एकच घोट पाहिजे बापा डॅनी आपण कसं टानिक म्हणून घेतो दारू म्हणून काही घेत नाही बापा एक घोट ठेवा मला बाकीची तुम्ही गिटकून घ्या बरं वहिनी चालेल हा तुम्हाला एक घोट ठेवतो मग मग फिरवा ती भाजी गिजी फिरवा करा भाजी करा टाप चांगली डॅनीले तर नप्याची चढते ना बापा फिरवा म्हणते भाजी वहिनी फिरवा आता भाजी झाली ना बापा आता काय फिरू त्याच्यात चमचारी का ना इठ्ठले आला रे काय काय हात हालो झाला काय तुला काय सांगाल तर काय सांगाल तर इठ्ठल्या शेंगा आणायच्या शेंगा कुठ्या आता या आम्ही चकना काचा करा टकनान फेकना खाला तुमचा चुल्या त्या मुंशानं माई ऐशी तोशी केली मला शादोला जाणं माझं होता ना तुमच्या चार शेंगाई बाई मी कोणा वावरत नसतो जात जाय काही नाही होत तो मुंशा मा उरार बसला तरी भांडण केलं त्यानं माबरोबर मुठभर शेंगा घेतल्या मी आता मुठ पेता तुम्ही भांडण करा मी मला काय शेंगा आणायला गेलो त्या मुंशान शादवलं ना मला त्या मुंशानं शादवला का तुला बोलला का तू तुले मुठभर शेंगाईसाठी सायाच्या कॉम्बोला लाथा मारताना रे तर तू काय मागं पुढं पाहिलं तुम्ही तुनं काय कंबड्या जाता माऱ्या सांगून राहिले असे रिकामे कामं करायला नका सांगतो मला कोणावर धाडत नव्हता तुम्ही जात नसतो कोणा धुऱ्यावर अजिबात बी नाही आता सांगायचं नाही आपल्याला त्या मुंशाने गेलो काय थांब त्या मुंशाचा बजेट बसवतो ना मी पाहतो ना त्या मुंशाले वड्यानी तो मुंशा की नाही जरा आवडीलाच आहे ना लय बदमाश आहे तो कोणाला जीव नाही देत त्याच्या वावरात आणि मुठभर शेंगाही नाही घेऊ देत असा आहे तो वहिनी मग त्याची गुंडी आपल्या जो आहे ना टेन्शन ना घेऊ ना तुम्ही काल टेन्शन घेता इठ्ठले तू अजिबात टेन्शन घेऊ नको पाय तू कसा करतो मी त्या बजेट बसवतो आता देवा बजेट मग बसव जा कसं भाजी व्हायला तयार पटकनी गिटकन घेऊन घ्या पटकनी पिऊन घ्या खाणं पिणं करू आपण मग गप्पा मारू मग काय मुंशाचे काय करा लागते आपल्याला मग पाहू ना पहिले कसे पोटो बार मग इठू बा हो बुडबा मला दाबून भूक लागेल राजा मला सारे जास्त भूक लागेल मी तुमची दारू थांबलो थंडागार झालो काय सांगता तुम्ही चला लवकर वाढा बरं चला घ्या बरं या पहिले या नगद नंदेल जीव घाला तुम्ही आणि मी दिवसभराला टोले घेऊन राहिलो गावात गेलो किराणा आणला अंडे आणले मसाला आणला मटेरियल आणलो इकडे वावरात तुमच्यासाठी काशी करून राहिल्या बुडीले बोलवून आणलं लोक भांडणं करतो आणि या हे गावातून आयती येणारे न माय नवरे यायला खाऊ घाला पहिले तुम्ही आणि मला उपाशी राहू द्या म्हणलं का म्हणून तुम्ही जेव की काही इठल्या गदा आहे ना गदा कामच करत राहायचे याला काही याच्या पोटाला भूक नाही लागत इठल्याच्या बापा इठल्या पहिले तू जेव ना बापा आम्ही काय म्हणून राहिलो जेवू नको ये ना बापा खाय ना तू खाय बाबा पहिले
माझ्या इठ्ठल्या म्हणा हात जोडार बापा. पहिले मी जेवणार मग तुमचा नंबर. मला दाबून भूक लागला गैरी हे भगून मी खाऊ शकतो पिऊ बी शकतो. एवढी भाजी मला लागू शकते काही गॅरंटी नाही. दिवसभराचा उपाशी आहे मी. इकडे तिकडे नुसतं पेटाळून राहिले मला. बापा तूच जेवण बापा बवाऱ्या पहिले तूच खाय. आम्ही काय म्हणून राहिलो आम्ही खातो. खाय बापा खाय तू खाय बापा. पुरं भगून भाजी खाय पुरे अंडे तू खाय. बस आम्ही शेंगा उकडू बापा आणि खाऊ लागलं असतं. आपणच जेवणारा. पुढे पुढे चाल बरं लाव बरं माझ्यासाठी ताट लाव बरं. चाल दे मला भाजी आणि 5-6 अंडे दे. चाल चटकन मला जेवण घेऊ दे 2-3 भाकरी दे. हे पुढे जेवण जेव मला काही घेणं नाही खायचं यायचं. मी उपाशी आहे दिवसभराचा. ताट लावायला आली का बाबा तुमचं सगळं यायचं? फक्त भाजी करायचं काम होतं. मी भाजी केली. ज्याला लागलं असेल ज्याला लागत असेल काही त्यांना घेऊन घ्या हाताला. मी काही वाळणार नाही काही. घेतो घेतो. चांगलीच गरम होऊन जायला डोंगरीचं. मला वाटतं गरम केली वाटते बुड्डे ना म्हणून तर मी मला तिकडे पाठवलं ना. यायने त्यानंच मला घोस घात झालं वाटतं. म्हणून तर वैभव खुणाली पुढे वाढून द्यायला का म्हणजे वाढू नको देऊ म्हणा. मीच माझ्या घेतो. खाली गुरु नाही देत ना बंद भोगून घेतो पिऊ. इथल्या सांगतो दादा कसा आहे तो. मित्र भाजी एक नंबर बनवली बा तुम्ही ना. असं वाटून आलं साठवून पुसून खा. एक नंबर भाजी. फक्त कसं थोडंसं मीठ कमी झालं. मीठ जर पद्धतशीर पडलं असतं की नाही बस असं बिलकुल अशी भाजी झाली असती बस. अंगरू कोट काढणार आहे कशाची काढणार आहे. बरोबर बुडील पटून राहिला काय भाभी भाभी करून राहिला. याची शाळा जमते हा बरोबर पद्धतशीर. डोंगा त्याच रंगातीला हे दोन्ही बुडे भावानच आहे. बापाड्यानी का झाडा चढून राहिले बापा मले काही सुधीनाशीन झाली भाजी आणि म्हणून राहिले भाभी किती चांगली भाजी झाली आणि भाभी किती चांगली भाजी झाली. मला काय चढून देऊन राहिले का बाबा झाडा. अरे भाभी तुम्ही झुमऱ्याला विचार ना. झुमऱ्या भाजी कशी झाली रे गड्या. टाप झाली की नाही. नामदेव भाजी. हो भाजी तो नाही की नाही. भाजी एक नंबर बनवली मोठे. भाजी एक नंबर बनवली. माझी बायको तशी करतच नाही अंड्याची भाजी. तिले वळ्यान करोडा देते. अशा भाज्या मसाला या करतच नाही ते. हो विठ्ठल्या आणबर ते भोगून इकडे आणबर वाढ बरं आम्हाला जराशी भाजी. काय तुम्हाला भाजी या भगुण्यातली काही भेटत नाही. एका प्लेटमध्ये भागवा आता. भूक राहिली माझ्या वर राहिलो करायचं. मलाच लागते एवढी मोठी भाजी. मी देत नाही तुम्हाला देतली भाजी. बा देणं जराशी देणं बा. आम्ही का तुला का पुरं भगून मागून राहिलो का. एक चंपा दे भाजी चांगली झाली म्हणून. दे दे. आपल्या जेवढी ताटात आहे तेवढी खा. आणि पहिलेच मी काय सांगाल तुम्हाला आपल्याला भाजी जास्त लागते. मी खाला मोडू खात असतो. भगुन भर बी भाजी पोचते मले. तुम्हाला काय सांगाल तर मी पहिले 2 तांबे पाणी शिल्लक टाकायचं. तुम्ही टाकलं काय नाही. म्हणजे तुमची गलती. जेवढं ताटात आहे तेवढ्यात भागवा आता. मला मागू नका सांगून राहिलो मी. एवढं भगुन मलेच पाहिजे. राकेश या पोरतोच आहे बाबा. ले काय खादाळ आहे बाजू. काय राजू कसाच काय बाबू ते काय म्हणजे खादाळ आली. या राजाची बायको तर पुरी थंडीगार होती. मग रांजू भूतच आहे ना खायली. 4 भाकरी खाल्ली त्यानं. पण बघून वर भाजी सांगा आता काय आला. अरे बोल नको रे बापा. खाय बापा खाय. काय बापा तू 2 तांबे पाणी टाकून काय चंग पाणी ढमरसा खायला लावत होता आम्हाला. खाय बापा तूच खाय बापा ते. खाय घे दाबून घे. हागून लागेल लोक खाय. आता कसे चुपचाप राहा तुम्ही. बडबड करू नका. आम्हाला एक तर जेवण करू द्या. नाही मग उठून चालले जा. तुमची ताटा घ्या तिकडे चालले जा. तिकडे गप्पा करा. भाभी असं झालं नामदेव असं झालं ते तिकडे गप्पा करायच्या. मला शांततेत जेवू द्या. जेवता मला कोणी बोलणार असली मग मस्त सटकते बरं. मी फेकूनच मारत असतो मग ताट. नाही रे भोन बोलत नाही. चुप बस. चुप राहतो. खाय खाय. बा इठ्ठल्या जास्तच गाजत राहिल्या तुमच्या राजा. तुम्ही तर कोणाची ऐकत नाही. इठ्ठल्या एवढी ऐकून राहिले हो तुम्ही. त्याची ऐकते नाही तर काय तर मग कोणाची ऐकतात. सारे कामं धंदे करतील तो. हरणा डुकर सारे हानते. कोणाला येऊ देत नाही वावरात. काही लागलं की पटकन आणून देते. कसा आराम करायचा पैसा घेऊन राहिलो आपण. पार्ट्या पुरट्या साऱ्या त्याच्याच भरू शहरात आपल्या बाजा गाजा. त्यासाठी त्याला लागले आहेत बापा. हुशार आहे बरोबर. जमवलं बुड्यानं. इठ्ठल्या घेतला ताब्यात. इठ्ठल्या तो काम करत द्या ना. मी बसतो आरामशीर मस्त बिड्या खोकत. बुडी आहे आमचा टाइमपास. हो बुडे बा बरोबर आहे तुमचं. चालले हे बुडे गरमात चकावून खातात माहिती आहे का पावर यासाठी. बुडीची जिरोराने यायले सायाजी मुली थांबू देत नाहीत. वरून पिटाळून लावतात. हे आण ती आण. सायजी भाजी देत नाही. आज गरमाचा सुद्धा देत नाही यायची. बुडी भाजी खाऊन घेतो क्या म्हणा हिसके मग. मग कशी बुडीला गरमात देतात तुम्ही. कसं बुडीले चापचाप करतात मग समजते तुम्हाला. भाभी तुम्ही काही खाऊन नाही राहिल्या बाबा. आमच्याकडे मोठमोठच पाहून राहिले. बापा आता तुमची बळबळ ऐकून राहिली मी. मग काय धकीन बाबा मला ऐकून राहिली. मग तुमच्या गप्पा आता सांगा ना. बोला अजून राहिलेशीन काही तर मारा गप्पा. चालल्या मस्त पायट्या झाला तिकडे. अंडेन मांडेन बापा. माय बुडी वेगळी बाबा. काय क्वार्टर गिटर मारला की नाही मातून. काय साठी तुला वावरात ठेलाय. तू काय करून राहिली मा. तिकडे हरणा डुकडे सारे वावरात आले ना. बरं की नाही वावरात आलो मी. म्हणजे तू तर नवाय बाबा. मला काही खाऊ पिऊ देतं की नाही बाबा. येईन मला भाजी करायला मला आलं. मग येईन अटीच म्हटलं मला की जेवण करा भाभी अटीच. तुम्ही घरी काही जाऊ नका आता. इकडे तिकडे हे करसा. जेवण करायला बसली बाबा. आणि तुला काय पोटात दुखून राहिलं रे.
पण आपल्या वावरात राहिलं खरकट तिकडे हरणं हाण्याचं काम, डुकर हाण्याचं काम आहे तिकडे. माणसं बाय येऊन राहिल्या, हरभरा कुठून नेऊन राहिल्या, तिकडे गेलं लक्ष सोडून इकडे बसले भाजीन पाट्यात बुडे डंगरेत. काय रिकामे काम करत लागतं मा तुले? मला सांगते बाबा मी आणलीस ती घरून आणली भाजी. बापा मस्त अंड्याची भाजी आणलीस तिथून. पाणी सगळी पानसट भाजी येते तरी का तुला बायकोले करता? ते मला शांतपणा शिकवत नको जात जाऊ. हरभरा खुडून निवरायला बायान वावरात कोण नाही, हे नाही ते नाही. मला का पाबंदी लावतं काय? बंदी करता का मला इकडे तिकडे यायची? मला जसं वाटेन तसं करीन मी. जिकडे जा वाटेन तिकडे जाईन मी. ती माझी बुडी या डंगरेने बाईकून दिली ना, नाही तर माझी बुडी बोलतच नाही एवढी. हे डंगरे फोकणी ये लेच चावटात हे माय डंगरे मग मुंशीला बोस सांगितलं ना मला. असा फळफळ काऊन करून राहिला रे? म्हातारा माणूस आहे, खा वाटते खाल्लं. तुझे काय चाललं भोंगी जवार? अगं बनानो करत जो आला मोठा थै नाचत. तू घरी झपत म्हाताऱ्या माणसाला इकडे थंडीत मारून आला वावरामध्ये. लास्ट तुले वाटेल पाहिजे बेसरमा. वरून त्या बुडीला म्हणून राहिला खातं इकडे हे करतं, पार्ट्या करतं, हे करतं. लाज वाटते का तुले? मला माहिती कोणा कोणीचं बनणार आहे. हो बाबा करा पार्ट्या करा वाटेसा मरा. मला काही घेऊन देत नाही, मी मा पाहतो. त्याचं काही आले का वारा उदा ठोकाचं पाणी मायले खरकट पोरग शंभर लेखाचं काही समजत ना म्हणजे. ले कोणतरी बैकून दिला तशी चार्जिंग केला अशी ना कोणतरी सांगितलं अशी नाही काही दोन म्हणून हा एवढा फळफळ करू झाला हे नाचत आला. घंटाला समजलं वाटते आपल्या बुडीला दाबून राहिले म्हणून हे बुडे पैसे करू राहिले आपल्या बुडीवर. कोणतरी सांगितलं वाटते आले. मी बी टाकूया जरा तेल याच्यात टाकूया खायचं. जाऊ दे रे बाबा, आपल्याला काही नाही करायला लागत बाबा. बुडे जाऊन चालू आहे बाबा आज. मस्त चापे चालू दे बाबा, काय करायला लागत. मस्त त्याचं भागून राहिलं बुडे आपल्याला काही नाही करा बाबा. खा गेले पुरत काहीच नाही. आपल्याला भाज्या माझ्या खायला भेटतात, मटण खायला भेटते. जाऊ दे घ्या जेवा चला टाइमपास ना करू. चला लवकर. चला मित्र, गुरुवित भाग आपण उद्या बघू. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन चॅनल सबस्क्राईब करा.